रामकृष्ण हरी मंडळी, पावसाळ्यामध्ये भज्यांचे प्रकार आणि वड्यांचे प्रकार असे आपल्याला खायला खूप आवडतात. तर चला तर आज आपण कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीर वडी बघूया. त्यासाठी इथं सुरुवातीला मी फ्रेश कोथिंबीर घेतली, साफ करून घेतलेली. मग नंतर 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीवरती निथळून घेतली आणि त्यानंतर एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता आपण कोथिंबीर बाजूला ठेवू आणि त्यानंतर एक भांडं घेतलं, त्यामध्ये 3 वाटी बेसन, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि ही दोन्ही पीठं आहेत ते चाळणीने चाळून घेतलेली आहेत. आता ही पीठं चाळून झालेली तिथं बघू शकता. त्यानंतर ती मिक्स करून घ्यायची आणि एका बाजूला तेलाचं मोहन गरम करून घ्यायचं. एक पळी इथं तेलाचं मोहन कडकडीत मी घातलेलं आहे. त्यानंतर ते व्यवस्थित पिठांमध्ये मिक्स करून घ्यायचं. पिठांमध्ये मिक्स झाल्यानंतर त्यावरती चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद, 2 चमचा मिरचीचा ठेचा घातलेला आहे, 1 चमचा चटणी घातलेली आहे, अर्धा चमचा इथं आले लसूण पेस्ट घालायची, 1 चमचा जिरे पावडर, धने पावडर आणि त्यानंतर 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे, चिंचेचा कोळ घालायचा आणि पांढरे तीळ इथं 4 ते 5 चमचे घालून घ्यायचे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ याचे थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं. शेवटी त्यामध्ये अर्धा चमचा आहे तो खायचा सोडा घालायचा आणि परत पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. एका प्लेटला तेल लावून घ्यायचं, त्यावरती हे पीठ थापून घ्यायचं, वरून थोडंसं तेल टाकायचं आणि ह्याचं एकदम तुळतुळीत वरून पीठ करून घ्यायचे. त्यानंतर एका स्टीमरमध्ये हे पीठ ठेवून द्यायचं आणि 10 ते 12 मिनिटं याला स्टीम काढून घ्यायची. आता इथं बघू शकता 10 ते 12 मिनिटं झालेली आहे आणि आपली वडी वाफवून तयार झालेली. आता आपण बाहेर काढून थंड करून घेऊया. अर्धा ते पाऊण तास चांगली थंड करून घ्यायची आणि त्यानंतर त्याचे कट करायला घ्यायचे किंवा काप करायला घ्यायचे. आता इथं वडी पूर्ण थंड झाल्यानंतर इथं मी काप करून घेतलेले. तुमच्या आवडीनुसार याचे छोटे मोठे काप करू शकता. ह्या वड्या आहेत त्या तुम्ही स्नॅक्स म्हणून बनवू शकता किंवा मग लंच, डिनर, टिफिनसाठी ह्या बनवता येतात. तुम्ही जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीच्या वड्या आहेत त्या बनवू शकता. चला तर आता आपली वडी कट करून झालेली आहे. काय मस्त दिसते बघू शकता. अप्रतिम अशी ही वडी तयार होते, एकदम कुरकुरीत बनते. चला तर आता आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल गरम करून घेतले. मीडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये ह्या वड्या घालून घ्यायच्या. ह्या वड्या त्या मीडियम गॅसवरती खरपूस रंगापर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने ह्या वड्या सगळ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर वडी जास्त कडक हवी असेल तर जास्त वेळ तळून घ्यायची आणि सॉफ्ट हवी असेल तर थोडं कमी तळायची, म्हणजे वडी आहे ती थोडी सॉफ्ट राहते. जशी तुम्हाला आवडत असेल तशी ही वडी तुम्ही तळू शकता. आता बघा आपल्या सगळ्या वड्या आहेत त्या मस्त खरपूस सोनेरी रंगापर्यंत तळून झालेल्या आहेत. ही अतिशय खमंग आणि कुरकुरीत वडी तयार होते. इझिली बनवता येते आणि झटपट तुम्ही बनवून ठेवली तर सकाळच्या गडबडीच्या कामामध्ये तुम्ही टिफिनसाठी ही वडी झटपट बनवू शकता. चला तर आता आपण सर्व करून घ्या. वड्या तर आपले तयार झालेली आहे. बघा इथं मी टोमॅटो सॉस आणि हिरव्या चटणी सोबत ही वडी सर्व करून घेतली. अतिशय चविष्ट अशा वड्या तयार होतात. तुम्ही जेवणामध्येही याचा वापर करू शकता. चला तर मग रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बघू.